हॅलो सर्वांना. आपल्या इथं एक म्हण आहे बघा. अशी म्हण आहे की अतिथी देवो भव, नाही का? म्हणजे आपल्या घरी कोणी पाहुणे आला तर आपण त्याला देवाप्रमाणे मानतो, हो की नाही? की जाऊ दे बाई आला. आपण बघा, एखादी व्यक्ती न सांगता आपल्या घरी अचानक आला आणि आपण म्हणतो अरे बरं झालं आला, चल बस बस जेवायला बस, असं म्हणतो ना. का आपण म्हणतो जा 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 जा, असं नाही म्हणतो बस चल खा, ह्यातलं थोडंसं खाऊन घे, असं बोलतो आणि वाढतो त्याला ताट, नाही का? आणि म्हणतो जाऊ दे, ज्याच्या मुखात आहे त्याच्या मुखात ते पडेल, असं असतं. तर जे पर्यटक काश्मीरला फिरायला गेले होते ते अतिथी होते तिथले, आणि अतिथी देवो भव असं म्हणतात, परंतु त्यांनी तसं केलं नाही, नाही का? काय त्यांच्या मनात विचार आला असेल बरं, असा क्रूर विचार की सर्व पुरुष मंडळीलाच त्यांनी मारून टाकलं. आपल्या नवऱ्याला आपल्या डोळ्या देखत तिसरी व्यक्ती, जिला आपण ओळखत नाही काही नाही, ती व्यक्ती येऊन डायरेक्ट आपल्या नवऱ्याला मोठ्या बंदुकीमधून गोळी घालती. काय वाटलं असेल बरं त्या स्त्रियांना? मी तर रोज रात्री झोपताना हाच विचार करते की काय मनस्थिती असेल त्यांची. जे क्षणभरापूर्वी आनंदित होते त्यांचं नंतर कायम कायम बोलते, मी काय बोलते, कायम स्वरूपामध्ये दुःख त्यांच्या नशिबी आलं, कायम स्वरूप. आता ह्यातून सावरणं, ह्यातून हे होणं, म्हणजे माणूस काय म्हणतो, हा दिवस गेले की सावरतं, दुःख विसरतं, पण नाही, हे दुःख विसरण्याजोगं नाही आहे. ज्यांनी ज्यांनी तिथे गेल्या, ज्यांनी ज्यांनी ते अनुभवलं, ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, त्या स्त्रियांना किंवा त्यांच्या घरातल्या परिवारांना ते जन्मजात, म्हणजे ते मरुस्तवर त्यांच्यासोबतच ते जाणार, असं दुःख आहे. केव्हाही कितीही वयस्कर झाले, काही झाले, तरीही ते दुःख. आणि तो दिवस, काळा दिवस 22 एप्रिल हा दिवस ते आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. बघा, आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली तर आपण तो दिवस आठवतोच ना, की ह्या तारखेला ही व्यक्ती गेली, ही व्यक्ती वारली, ह्या व्यक्तीला असं झालं होतं. म्हणजे आपल्याला ते तारखेनुसार, वेळेनुसार त्या गोष्टी वर्षभरातून किमान किती काही वेळा आपण ते आठवून जातो, नाही का? आठवण येते आपल्याला त्या गोष्टीची. ज्या व्यक्तीबरोबर आपण राहिलो, ज्या व्यक्तीबरोबर आपण चांगले दिवस काढले किंवा वाईटही दिवस काढले, त्या व्यक्तीला, म्हणजे आपण घरात ज्या माणसाबरोबर, ज्या व्यक्तीबरोबर राहतो ना, तिला आपण कधीच विसरू शकत नाही आयुष्यामध्ये. मग ते आईवडील असू द्या, सासू सासरे असू द्या, नवरा असू द्या, भाऊ बहिणी असू द्या, आपले इतर नातेवाईक असू द्या, परंतु आपण कधीच त्या व्यक्तींना विसरू शकत नाही आयुष्यामध्ये, जोर आपण जिवंत आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर आपण मेल्यानंतर ते ऑटोमॅटिकली आपण विसरून जातो, कारण आपण जगात राहत नाही. ओके, मग आपण सांगतो हा मामा होता, ही मावशी होती, हा काका होता, हा भाऊ होता, हा बहीण होती, हे अशी गेले, ते तसे गेले, असं माणूस बोलत असतं कधी पण वेळ प्रसंगाला, नाही का? तसं त्या स्त्रियांना आयुष्यभरासाठी केवढ्या मोठ्या वेदना झाल्या, केवढा मोठा धक्का बसलेला, त्यातून त्यांना सावरणं फार अवघड आहे, कठीण आहे, माहिती का? तेव्हा अशा गोष्टी कोणाच्या आयुष्यात घडू नये. मी तर नेहमीच सांगत असते, कोणाच्या पण आयुष्यामध्ये नवरा लवकर जाऊ नये. माहिती, नवरा नसल्यावर त्या स्त्रीला किती जगाला तोंड द्यावं लागतं. प्रथम तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, नवरा नसेल तर. अगदी सहजपणे लोक बोलतात, आता काय नवरा गेला तर काय चांगली राहिली असेल का?
असेल कोणीतरी तिचं बाहेर, असं स्पष्ट बोललं जातं. म्हणून माझी आई म्हणायची, तरुणपणात नवरा नाही मारावा किंवा तरुणपणात नवरा जाऊ नये. बाईला फार संकटाला तोंड द्यावं लागतं आयुष्यामध्ये, माहिती का? आणि नवरा असणं हे फार बाईला एक आधार असतो आयुष्यभरासाठी. जगाच्या नजरा, वाईट नजरा तिच्याकडे पाहत नाहीत. ते म्हणतात आहे की तिचा नवरा, कसा पण असला तरी नवरा आहे म्हणतात ना, असं असतं. त्यामुळं तर नवरा बायको हे नातं समाजाने, लग्न हे निर्माण केलेलं आहे. ज्या स्त्रीचा नवरा नसतो ना, तिला तुच्छ नजरेने आणि घाणेरड्या वासनेनेच बघितलं जातं प्रत्येक ठिकाणी, माहिती का? म्हणून आयुष्यामध्ये जोडीदार हा केलेला आहे. हा कालांतराने वयोवृद्ध होऊन किंवा एखाद्या अपघाताने तो गेला ती गोष्ट वेगळी आहे, एवढं मात्र खरं आहे. परंतु स्त्रीला नवरा बायको हे नातं फार महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि समाजात, मी तर सांगते समाजामध्ये जेवढी नवरा बायकोच्या नात्याला किंमत आहे ना, तेवढी कुठल्याच नात्याला किंमत नाही आहे समाजामध्ये, एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.